मातीच्या कुशीत उभा राहिला प्राजक्त. ओल्या मातीच्या कुशीत उभा राहिला प्राजक्त. नमस्कार. 1937 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र सेवा संघाने कशी प्रगती केली, तिथे कोणकोणते उपक्रम राबवले जातात याची एक थोडक्यात झलक जी पाहिल्यावर आपल्याला एक मार्गदर्शन मिळावं, प्रेरणा मिळावी या हेतूने आम्ही ही ध्वनी चित्रफीत तयार करण्याचा निर्णय घेतला आणि यात अनेकांचं सहकार्य लाभलं. या सगळ्या चित्रफितीतून आपल्याला आनंद तर मिळेलच, पण एक मार्गदर्शक प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो. महाराष्ट्र सेवा संघ 75 वर्षांची एक सेवाभावी संस्था. प्रेम, विश्वास, बंधुत्व, उत्तम प्रशासन, सामाजिक जाणीव यांच्या मजबूत खांद्यावर उभे असलेले एक अभियान. ही संस्था म्हणजे मुंबईच्या उपनगरातील मुलुंडचा मानबिंदू. पूर्वी निव्वळ मिठागरे असलेल्या मुलुंड शहराची लोकवस्ती बघता बघता वाढू लागली. शहराचा विकास होऊ लागला आणि पाठोपाठ शहराला सांस्कृतिक जीवनाची देखील ओढ लागली. संस्कृती माणसाचे जीवन संपन्न करते. 1937 साली श्री बाळाराम ठाकूर, जोशी, गोडबोले, देशपांडे, तेंडुलकर व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही संस्था गेली 75 वर्षे शहराचा सांस्कृतिक वारसा जपत आहे. सुरुवातीला 1960च्या दशकात छोट्याशा असलेल्या इमारतीला सुल गद्रे या वास्तुशास्त्रज्ञाचा परिसर स्पर्श झाला आणि त्यानंतरही सतत प्रगतीचा ध्यास असलेल्या या संस्थेच्या इमारतीला आज आधुनिक रूप आले. आज ही वास्तू म्हणजे आधुनिक सुखसोयींनी युक्त असे मंगल कार्यालय आहे. मंगल कार्यालयाला येणाऱ्या आबालवृद्धांच्या सोयीसाठी लिफ्टची व्यवस्था, तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थेची सभागृह नोंदणी संगणकाद्वारे करण्यात येते. संस्थेची संपूर्ण माहिती नेटवर उपलब्ध आहे. ईमेलद्वारे देखील संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधता येतो. स्वच्छता, टापटीप, उत्तम नियोजन, उत्कृष्ट कॅटरिंग, उत्तम सजावट अशा या विविध सोयींनी नटलेल्या हॉलला मुंबईकर नेहमीच अग्रक्रम देतात. बदलत्या काळाचा वेध घेणं हे चांगल्या व्यवस्थापनाचे काम आहे. साखरपुडा, बारसे, उद्योग क्षेत्रातील उच्च पदस्थांसाठी एखादे चर्चासत्र अशा विविध गोष्टींसाठी सेवा संघाने याच वास्तूमध्ये अलीकडेच एक परिपूर्ण देखणे सभागृह देखील उभारले आहे. महाराष्ट्र सेवा संघाने 2001 मध्ये ऐरोली येथे एक संकुल उभारून एक नवा अध्याय सुरू केला. भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने ते एक महत्त्वाचे पाऊल ठरले. व्यवस्थापकीय कौशल्याचे ते एक उत्तम उदाहरण होते. विश्वस्त म.बा. देवधर यांच्या दातृत्वाला विश्वस्त श्री सुना पाटणकर, तसेच संस्थेचे पदाधिकारी श्री चंद्रशेखर कुलकर्णी, श्री सप्रे, श्री बर्वे, श्री धामणकर यांच्या श्रमसंस्कृतीची जोड मिळाली आणि म.बा. देवधर संकुल ऐरोलीला उभे राहिले. अद्ययावत असलेल्या या दोन्ही सभागृहात मंगल कार्याची सनई तर वाजतेच, परंतु कला विभागाच्या कार्यक्रमात नामवंत कलाकारांच्या सतारीचे बोल देखील घुमतात. नर्तकीचे पाऊले थिरकतात. सारस्वतांचे शब्द उमटतात. नित्य नेमाने संस्कृत आणि मराठी नाटकाचे प्रयोग देखील होतात. त्यामध्ये स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. एखादी हसरी संध्या सुरात न्हाऊन निघते. नामवंत कलाकारांच्या चित्रकृतींनी भिंती सजतात. कला विभागाच्या या वाटचालीमुळे आजही दोन्ही सभागृहे साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत यांचे माहेरघर बनली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र सेवा संघ मुंबईच्या उपनगरात तसेच नवी मुंबईत एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत श्री केतकर, महाबळ, काळसेकर, देवधर, पाटणकर, परमार यांचे मोलाचे योगदान आहे. सांस्कृतिक केंद्र म्हटल्यावर कलाकारांची उठबस सुरू झाली तेव्हा त्यांच्या कलेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने
सु ल गद्रे कलाकार पुरस्कार सुरू करण्यात आला. सु ल गद्रे साहित्यिक पुरस्काराच्या निमित्ताने दरवर्षी एका सारस्वताचा सन्मान होऊ लागला. प्रज्ञावंतांची निवड इतकी योग्य होती की लवकरच हा पुरस्कार महाराष्ट्रातील मानाचा व प्रतिष्ठेचा ठरला. गेली 19 वर्षे हा उपक्रम अव्याहत सुरू आहे. एक कलाकार एक संध्याकाळ या कार्यक्रमात आयुष्य कलेस समर्पित जीवन जगलेल्या कलाकारांचा गौरव केला जातो. त्यांच्या गौरवशाली वाटचालीची आठवण करून कृतज्ञताही व्यक्त केली जाते. कार्यक्रम गाण्याचा असो वा व्याख्यानाचा, उत्तम आयोजन ही सेवा संघाची खासियत आहे. त्याची पोचपावती म्हणजे मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान महाराष्ट्र सेवा संघाला मिळाला. ज्या संस्थेत साहित्यिकांचा सन्मान होतो तिथे ग्रंथांना महत्त्व असणारच. महाराष्ट्र सेवा संघाचे न. चि. केळकर ग्रंथालय हे संपूर्ण संगणकीकरण झालेले आणि शासनाचा अवर्ग मिळालेले सुसज्ज ग्रंथालय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झालेल्या या ग्रंथालयात आज सुमारे 30,000च्या वर पुस्तके आहेत. चाकोरी बाहेरील पुस्तकांना साहित्य साधना पुरस्कार देऊन ग्रंथालयातर्फे गौरवण्यात येते. वाचक संवाद तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेश्वर पुस्तक पेढी असे उपक्रम येथे राबवले जातात. 2002 साली ऐरोली येथे देखील ग्रंथालयाची स्थापना झाली. आज मितीस तेथे 8,000 पुस्तके असून तेथील सभासदांचा प्रतिसाद वाढत आहे. ग्रंथालयाबरोबरच ये मराठीची नगरी या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे मराठी भाषा संवर्धनाचे काम देखील मोठ्या उत्साहात केले जाते. साहित्य मग ते कोणत्याही भाषेतील असो माणसाचे आयुष्य समृद्ध करते. आपल्या प्राचीन संस्कृत भाषेत तर कालिदास, भवभूती यांनी केलेली वाङ्मय निर्मिती हा भारतीय संस्कृतीचा एक ठेवाच आहे. या साहित्याचा आनंद जनसामान्यांना घेता यावा म्हणून महाराष्ट्र सेवा संघात संस्कृत पंडित श्री प्रभाकर भातखंडे संस्कृत रसास्वाद वर्ग नियमितपणे घेतात. महाराष्ट्र सेवा संघाने सादर केलेल्या संस्कृत नाटकांना देखील राज्य शासनाची अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. उत्तम सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजाचे मानसिक आरोग्य जपतानाच समाजातील सर्व थरांचे शारीरिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी महाराष्ट्र सेवा संघाच्या शाखांनी विशेष प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील गरीब जनतेला आरोग्य सेवा सहज सुलभतेने मिळावी म्हणून कर्जत येथील नांगुर्ले येथे ओक प्रतिष्ठानाच्या सहाय्याने एक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. महिन्याला सुमारे 200 रुग्ण या सेवेचा लाभ घेतात. नेत्रचिकित्सा शिबिर देखील नियमितपणे भरवले जाते. अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने संस्थेच्या आरोग्य विभागाने 75 मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे आयोजन केले. आरोग्यासाठी योग तसेच डॉक्टर आपल्या भेटीला असे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र सेवा संघाने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक म्हणून बॉम्बे हॉस्पिटलने त्यांच्या मुलुंडमधील आरोग्य केंद्राचे व्यवस्थापन महाराष्ट्र सेवा संघाकडे सोपवले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर वझे यांनी या संदर्भात मोलाची भूमिका बजावली आहे. संस्थेची सामाजिक जाणीव इथे संपत नाही, तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ग्रामीण भागातील गरजूंना पुस्तक वाटप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजसेवेला वाहून घेतलेल्या संस्थांबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सेवा संघाचा सु ल गद्रे सामाजिक संस्था पुरस्कार दरवर्षी अशा एका संस्थेचा यथोचित गौरव करतो. संस्थेच्या सामाजिक कार्यात स्त्री शक्तीचे योगदान देखील फार मोलाचे आहे. महिलांच्या समस्या जाणून घेणारी, त्यांना आपली हक्काची वाटणारी अशी मैत्रीण म्हणजे मैत्रेयी आणि मैत्री हे महिला विभाग संस्थेत कार्यरत आहेत. सामान्यांना आर्थिक साक्षर करणे ही काळाची गरज. संस्थेच्या अर्थ विभागाने ते काम हाती घेतले आहे. गिरिमित्र संमेलन संपूर्ण भारतात केवळ गिरीप्रेमींसाठी उपलब्ध असलेले हे एकमेव व्यासपीठ. या निमित्ताने सर्व गिर्यारोहक एकत्र येतात आणि विविध साहसांची प्रात्यक्षिके सादर करतात. महाराष्ट्र सेवा संघाचे पदाधिकारी
श्री रवींद्र लाड आणि श्री अरुण भंडारे यांच्या पुढाकाराने गिरिमित्रांना एकत्र आणण्याच्या संस्थेच्या या अभूतपूर्व कार्यक्रमाला देशातील नव्हे तर विदेशातील नामवंत गिर्यारोहकांनी देखील साथ दिली आहे. मार्क हिंग्लिशच्या उपस्थितीने गिरिमित्र संमेलनाला आज जागतिक परिमाण लाभले आहे. महाराष्ट्र सेवा संघाचा असा हा लोकजागर, त्याच्या यशाचे गमक अर्थातच आधुनिक प्रशासन तंत्र, योग्य जागी योग्य माणूस, प्रत्येक विभाग जाणकाराच्या हाती, व्यवस्थापन कौशल्य, काळाच्या सोबत वाटचाल, कार्यकारिणीत प्रज्ञावंतांना स्थान, महाराष्ट्र सेवा संघाची भविष्यातील उद्दिष्टे, मुलुंड वास्तूचा पुनर्विकास, आरोग्य केंद्राचा विस्तार करून समाजातील तळागाळातील लोकांना त्याचा लाभ देणे, कला विभागात नवोदित कलाकारांचे कलागुण जोपासणे, संस्थेच्या वेबसाईटचा विकास करणे आणि सभागृह नोंदणी ऑनलाईन करणे, ग्रंथालयामध्ये अंधांसाठी ब्रेल लिपीची पुस्तके असलेला वेगळा विभाग सुरू करणे, संस्थेच्या विश्वस्त आणि कार्यकारिणीमध्ये नेहमीच उद्योजक, अर्थतज्ञ, अभियंते, कलाकार, साहित्यिक यांचा सहभाग असतो. समाजातील या प्रतिष्ठित मंडळींनी आपले योगदान देऊन महाराष्ट्र सेवा संघ नेहमीच प्रगतीपथावर राहील याची काळजी घेतली आहे. आपले योगदान देताना या मंडळींनी व्यक्ती मोठी नाही तर संस्था महत्त्वाची हे पथ्य पाळले आहे. गेली अनेक वर्ष नामवंत आणि प्रज्ञावंत महाराष्ट्र सेवा संघाचा कार्यभाग सांभाळत आहे. त्याला कर्मचाऱ्यांची उत्तम साथ असली तरी संस्थेच्या यशाचे खरे रहस्य हे प्रेम, बंधुत्व हेच आहे. इथल्या माणसांनी फक्त प्रेम केलं आणि बंधुभाव ठेवला. कलेवर प्रेम केलं, कलाकारांवर प्रेम केलं, साहित्यावर प्रेम केलं, साहित्यिकांवर प्रेम केलं, माणसांवर प्रेम केलं आणि गोरगरिबांचे अश्रू पुसले. म्हणूनच हा प्रवास साफल्याचा झाला. अंतरी जपला जिव्हाळा, मनी आहे विश्वास. अंतरी जपला जिव्हाळा, मनी आहे विश्वास. नृत्य नाट्य